शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. हे पहा, हे माझं डेली रुटीन आहे. सकाळचा टिफिन माझे मिस्टर आणि मुलांचा सकाळचा डबा असतो. त्याच्यासाठी मी ही बघा आता फ्लावर बटाटा वाटाणा याची मिक्स भाजी बनवत आहे. आणि त्यासाठी हे घेतलेलं साहित्य आहे. त्यासाठी हे लागणारं साहित्यांमध्ये बटाटा, वाटाणा आणि हा फ्लावर हा मी जरा वाफलून घेतलेला आहे. वाफलून घ्यायचा. त्याच्यानंतर हे मसाल्यासाठी घेतलेलं साहित्य, ही मिरची आहे, हे आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर आणि थोडं जिरं घ्यायचं. हे सगळं वाटून घेऊन मी भाजीची तयारी करते. आणि हा फ्लावर वाफलून घेतला आहे. इकडे चपात्यांची तयारी झालेली आहे. ह्या माझ्या हातच्या घडीच्या चपात्या पहा. याची पण रेसिपी मी अगोदर टाकलेली आहे. इकडे चपात्या चालू असताना माझी पलीकडच्याच गॅसवर भाजी होत आहे तयार. चपात्या अशा मी घडीच्या बनवते पहा. असं हे डेली रुटीन आहे माझं. तोपर्यंत सुनीची इकडे नाश्त्याची तयारी चालू आहे. नाश्त्यामध्ये आज पोहे, कांदे पोहे बनवायचे चालू आहेत. सकाळचा नाश्ता, टिफिन याच्यामध्ये आमचा 1-2 तास तरी जातातच. हे आता चपाती झालेली आहे. चपाती छान भाजून घेऊया. मी चपात्या शक्यतो छान कपड्याने भाजून घेते, त्याच्यामुळे चपात्या छान सगळ्या बाजूने भाजल्या जातात. हे पहा, असं कपड्याने फिरवून चपात्या भाजून शक्यतो लोखंडी तव्यातच मी चपाती करते. आपल्या शरीराला लोहाची आवश्यकता असते. लोखंडामधून आपण जे काही पदार्थ बनवतो, लोखंडी कढईमधून, लोखंडी तव्यातून, त्यातून आपल्या शरीराला लोह मिळतं. हे अशा प्रकारे पहा, आता माझी चपाती झालेली आहे. ही चपाती छान भाजून घेतली आहे. ही चपाती भाजून झाल्यानंतर मी ही चपाती खाली घेऊन अशी चपाती फोडते पहा. ही अशी चपाती फोडल्यामुळे छान संध्याकाळपर्यंत टिफिनमध्ये जरी चपाती राहिली तरी ती मऊ राहते. ही पहा, असे छान पडदे सुटलेले आहेत. आता इकडे भाजीची तयारी झालेली आहे. भाजी बघा, छान भाजी शिजलेली आहे. 1 नंबर भाजी झालेली आहे पहा. या कधीतरी खायला माझ्या हातची भाजी. मस्त भाजी झालेली आहे. टिफिनची भाजी तयार झाली आहे. तोपर्यंत इकडे सुनबाईंनी पोहे बनवलेले आहेत. हा आमचा नाश्ता आणि ही चहा.